लोक अदालत झाली हायटेक. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रकरणे काढली निकाली. ठाणे लोकदलातील सोमवारी 51,739 प्रकरणात 179 कोटी 8,06,103 रकमेच्या तडजोडी. सोमवारी ठाणे न्यायालयात भरलेल्या लोक अदालतीत प्रलंबित 57,719 प्रकरणे, 1,62,052 दाखल पूर्व प्रकरणे अशा एकूण 2,19,771 प्रकरणे ही लोक अदालतीत सुनावणीसाठी आलेली होती. त्यापैकी 30,510 प्रकरणे आपसात तडजोड करीत 179 कोटी 8,06,103 रकमेची 51,739 प्रकरणे तडजोड करीत निकाली काढण्यात आले आहे. यावेळच्या लोक अदालतीत हायटेक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. विदेशातील पक्षकारांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग नोंदवण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे ईश्वर सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधलाय. जाणून घेऊयात. कालच्या लोक अदालतमध्ये किती प्रकरणे निकाली निघाली आणि ठाण्याचा कितवा नंबर आला? राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार प्रत्येक वर्षामध्ये 4 राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन केलं जातं आणि काल 3 तारखेला जे लोक अदालत झालेलं आहे ते ह्या वर्षातलं पहिलं राष्ट्रीय लोक अदालत आहे. आणि ह्या लोक अदालतमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये जे न्यायालयात प्रलंबित प्रकरणं आहेत ते 30,510 प्रकरणे निकाली निघालेली आहेत. त्याचप्रमाणे दावा दाखल पूर्व जे प्रकरणं आहेत ते 21,229, म्हणजे असं दोन्हीचा जर विचार केला तर जवळपास 51,739 प्रकरणं निकाली निघालेली असून जवळपास 179 कोटी रुपयाची तडजोड झालेली आहे. ह्या लोक अदालतचं विशेष म्हणजे जवळपास गेल्या वर्षामध्ये जी काही लोक अदालत 4 लोक अदालत झालेली होती त्यात 86,074 प्रलंबित प्रकरणे आहेत ते निकाली निघालेली होती. आणि सातत्यानं प्रसारमाध्यमं याच्याबाबत जो काही लोक अदालत अवेअरनेस केला जातो याचा एक परिणाम म्हणून यावेळेस सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये प्रलंबित झालेले प्रकरणे निकाली निघालेली आहेत. तर याच्यामध्ये काय मोटर अपघात दावा भरपूर प्रकरण आहे. याच्यामध्ये हायएस्ट भरपाई किती आणि किती रक्कम काय? राष्ट्रीय लोक अदालतमध्ये सर्वच प्रकारचे प्रकरणं ठेवली जातात. जसे की मोटर अपघात प्रकरणं आहेत, धनादेशाची प्रकरणं असतात, त्याचप्रमाणे वैवाहिक प्रकरणं आहेत. तर अपघात प्रकरणं जर पाहिलं तर त्यामध्ये जवळपास आपल्याकडे 320 प्रकरणं निकाली निघालेली आहेत आणि त्यामध्ये ठाण्यामध्ये 76 लाख रुपयाची नुकसान भरपाई दिलेली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकरणामध्ये जवळपास 73 लाख आहे, 56 लाख असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एकूण पाहायला गेलं तर 44 कोटी रुपयेची तडजोडीची प्रकरणं निकाली निघालेली आहेत. आणि जर कौटुंबिक दावाही दाखल होतो पण काही लोकांना पुन्हा नांदायला मार्ग मोकळा लागतो त्यांना तुम्ही सगळे घडून आणलं त्याबद्दल सांगा. कालच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जवळपास 13 अशी प्रकरणं आहेत की जे वादामुळे घटस्फोटापर्यंत गेलेली होती. परंतु संबंधित पॅनल, संबंधित न्यायाधीश, पॅनलवरचे सदस्य यांनी प्रयत्न केल्यामुळं हे जवळपास 13 प्रकरणामध्ये ते संसार पुन्हा नव्याने एकत्र जोडपी आले असं म्हणता येईल आणि त्यांचा संसार सुखाने सुरू झालेला आहे. त्याचप्रमाणे DRT ट्रिब्युनल तर खूप मोठ्या प्रमाणात प्रकरणं प्रलंबित असतात. ते प्रकरणं सर्व कर्जाची असतात, बँकेची असतात. याही प्रकरणामध्ये जवळपास 119 प्रकरणं निकाली निघालेली. त्यालाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभला आणि जवळपास 45 कोटी रुपयाची तडजोड DRTच्या प्रकरणामध्ये झाली. अशा प्रकारे सर्वच प्रकारचे प्रकरणं आहेत. जसे की वाहतूक शाखा आहे, वाहतुकीची खूप प्रकरणं प्रलंबित असतात. त्याही प्रकरणाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनतेकडनं प्रतिसाद लाभलेला आहे. तीही प्रकरणं मोठ्या प्रमाणात तडजोड झालेली आहे.